नमस्कार मित्रांनो, सायंकाळच्या वेळी आपण या कोथिंबीरच्या प्लॉटवरती निरीक्षण करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. पहा, हा छानसा सुंदरसा डेव्हलप झालेला प्लॉट पहा. किती छानसं हिरवगार दृश्य आपल्याला दिसत आहे. आता या या प्लॉटमधचं वैशिष्ट्य असं आहे, या साऱ्यामध्ये आपण कोथिंबीरीचं पीक घेतलेलं आहे आणि साऱ्याच्या दोन्ही भोदावरती बेडवरती जे छोटासा बेड आहे यावरती तुम्ही पाहिलं तर इथे पपई आहे, पपई लावलेली आहे. त्यानंतर हरभरा पण आहे. ओके, तर पपई काही स्पेसिंग डिस्टन्सवरती लावलेला आहे 5 ते 6 फुटावरती, आणि त्याच्यामध्ये हरभराही आहे. म्हणजे सुरुवातीला आपण कोथिंबीरचं पीक घेऊया, त्यानंतर हरभऱ्याचं पीक घेऊया आणि त्यानंतर पपईचं पीक घेऊया. असं तीन प्रकारचे पिकं आपण एका सीझनमध्ये काढू शकतो आणि उत्तम प्रकारच्या शेतीमधून उत्तम प्रकारचा प्रॉफिट आपण कमवू शकतो. हे एक ज्वलंत उदाहरण एक प्रगतशील शेतकरी आमचे मित्र आहेत, त्यांनी केलेला हा प्लॉट आहे. तर त्यांचं आपण मार्गदर्शन गायडन्स घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण आपली शेती अशा प्रकारे फुलवू शकतो. त्यांचं वॉटर मॅनेजमेंट पहा, त्यांच्या शेतीतले ऑपरेशन्स पहा, त्यांचं सेंद्रिय पद्धतीने करतायत तुमचा प्लॉट पहा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ते शेतामध्ये नेहमी करत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन आणि कमी खर्चामध्ये उत्तम प्रकारची शेती कसं करतायत तर आपण हे व्हिडिओद्वारे आपण सादर करत आहोत आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. तर सध्याला कोथिंबीरीचा भाव थोडासा कमी आहे, पण ठीक आहे, दॅट्स ओके. तर ही छानशी माहिती सर्व आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि जे सिटीमधले बांधव आहेत ज्यांना आनंद घ्यायचा शेतीचा त्यांच्यासाठी. थँक्यू.